नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पैशाची समस्या सोडवणारे अद्भुत गोकर्ण फूल. झाड ही एक पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, घरात सुख समृद्धीसुद्धा येते. अशाच एका वनस्पती म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता विष्णुकांता असे म्हणतो ते अर्थात गोकर्ण. याला अपराजिता असे सुद्धा म्हणतात. या गोकर्णाच्या पांढरी किंवा निळी फुले असतात. या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो, म्हणून याला गोकर्ण असे म्हणतात. निळ्या रंगाचे फूल भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे. गोकर्णाच्या वेलीचा वेल असाही म्हणतात की शास्त्रानुसार गोकर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते. हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो. आता इथे पैशाचा अर्थ असा आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी केलेले कष्ट आपले सफल होतात. निळ्या रंगाची गोकर्णाची वेल जशी वाढली जाते तशी घरात समृद्धी येते. असं मानलं जातं की पैशाशी संबंधित समस्यासुद्धा संपुष्टात येऊ लागतात किंवा या गोकर्णाच्या वेलीच्या वाढीसोबतच घरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते. असेही म्हटलं जातं की शनिदेवांच्या पूजेमध्ये निळी गोकर्णाची फुलं अर्पण केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. आता ज्यांच्या कुंडलीमध्ये 7.5 चालू असेल किंवा त्यांना शनिदोष असेल त्यांनी शनिदेवांना दर शनिवारी गोकर्णाची निळे फुले अर्पण करावीत. त्यामुळे ज्यांना जो काही त्रास होत असेल त्यांना नक्कीच आराम पडेल. आता पाहूया घराच्या कोणत्या दिशेला गोकर्णची वेल लावायला हवी. घराच्या ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा आहे. दिशेला निळा गोकर्णाचा वेल लावल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात. या दिशेला ईश्वराचा वास असतो. तसेच हे रोप कोणत्या दिवशी लावायला हवी, अर्थातच याला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं. यामुळे विष्णूंना समर्पित असणारा दिवस अर्थात गुरुवारी किंवा माता लक्ष्मीच्या दिवशी अर्थात शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ही निळी फुले अपराजिता अर्थात निळा गोकर्ण लाल लावू शकता. या दिवशी लावल्याने तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. गोकर्णाच्या रोपाला आपल्या चांगल्या नशिबाचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार निळ्या रंगाचे वेल घरी वाढली की घरात धनाची प्राप्ती होते असे म्हणतात. मात्र गोकर्णाचे रोप जर आपल्या घरी ही असेल तर 3 चुका करू नये. यामुळे उलट परिणामही होऊ शकतो. म्हणून गोकर्ण सर्व घरात असेल तर कोणत्या 3 चुका करू नये ते पाहूया. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेली प्रत्येक वस्तू महत्त्वाची असते. इतकंच नाही तर आपल्या घराच्या बागेत किंवा घराच्या आत उगवलेल्या झाडाच्या वास्तुशास्त्रानुसार थेट संबंध असतो. असे म्हटलं जातं की घरामध्ये काही झाडं लावल्याने आणि त्यांची चांगली वाढ केल्याने घरात सुख शांती येते आणि हे झाड घरात सकारात्मक ऊर्जा देखील देतात. एवढेच नाही तर या रोपांमुळे घरात लक्ष्मीचं आगमन ही होते. असे मानले जाते की आपल्या घरात जर गोकर्णाचे रोप असेल तर 3 चुका करणे टाळावं. कारण वास्तूमध्ये असं मानलं जातं की जर गोकर्णाचे रोप यांच्या विशिष्ट ठिकाणी ठेवलं नाही तर त्याची नकारात्मक परिणाम ही दिसून येतात, ज्यामुळे आपली झोप खराब होऊ शकते आणि विनाकारण समस्या उद्भवू शकतात. यामुळे या गोष्टी घडून येतात. त्यातली पहिली चूक जी अनेक जण करतात ती म्हणजे निळ्या रंगाची गोकर्णाचा वेल सुंदर दिसतो म्हणून ती घराच्या बेडरूमजवळ किंवा बेडरूममध्ये लावतात. वास्तूनुसार हे चुकीचं म्हटलं जातं. जर तुम्ही सुद्धा गोकर्णीची रोपटी आपल्या घराच्या बेडरूमजवळ किंवा बेडरूममध्ये ठेवत असाल तर लगेच त्याचे स्थान बदलावं. घरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची
रोपे लावून चांगलं असतं, तरी वास्तूनुसार घराच्या बेडरूममध्ये गोकर्णाच्या रोप कधीही लावू किंवा त्याच्या आजूबाजूला ठेवल्याने फायदा ऐवजी तोटा होऊ शकतो. दुसरी चूक करू नये ती म्हणजे कोमेजलेले गोकर्णाचे रोप वास्तूनुसार कधीही सुकलेल्या कोमेजलेल्या गोकर्णाचे रोप आपल्या घरात लावू नये. असे मानले जाते की जर आपण वाळलेली झाडं आपल्या घरात ठेवली तर आपल्याला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकतात. वाळलेल्या गोकर्णाच्या रोपामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते. शिवाय सुकलेली किंवा कोमजलेली गोकर्णाची वनस्पती सकारात्मक ऊर्जेसाठी अनुकूल मानली जात नाही. म्हणून जर आपल्या घरामध्ये सुद्धा गोकर्णाची वेल असेल तर त्याची नियमित काळजी घ्यावी आणि काही कारणाने हे झाडं सुकली तर ती ताबडतोब काढून टाकावी. याचबरोबर असं म्हटलं जातं की गोकर्णाचं फूल घरामध्ये आनंद दर्शवतं. असं मानले जाते की ही वनस्पती सहजपणे फुलत नाही. विशेषतः ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तिथे त्याचे फूल कधी येत नाही. परंतु या वनस्पतीच्या वेलीतून फुले सहज उमलल्यास त्याचे नशीब पालटू शकते आणि घरात सकारात्मक सुख समृद्धी आणतात. त्यानंतर तिसरी चूक गोकर्णाच्या रोपाच्या बाबतीत करू नये ती म्हणजे घरात जर गोकर्णाचे वेल असेल तर मांस आणि मद्यपानाचे सेवन करणे टाळावे. गोकर्णाच्या रोपाचा स्पर्श करू नये कारण गोकर्ण खूप पवित्र मानलं जातं आणि जर आपल्या घरात गोकर्णाचे रोप लावले असेल आणि त्याच वेळी मांस आणि मद्य सेवन करून तर आपण स्पर्श करत असाल तर यामुळे आपल्या समस्यासुद्धा वाढू शकतात. याचबरोबर असं मानलं जातं की जर आपल्या घरात गोकर्णाचे रोप असेल आणि आपण या सर्व गोष्टी करत असू तर वनस्पतीचा हा अपमान करण्यासारखा आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम नक्कीच होऊ शकतो. शिवाय या 3 चुकांव्यतिरिक्त गोकर्णाचे रोप जर आपल्या घरात असेल तर काही छोट्या मोठ्या चुका करणेसुद्धा टाळलं. असं मानलं जातं की रात्रीच्या वेळी कोणत्याही वनस्पतीला स्पर्श करू नये. विशेषतः गोकर्णाचे रोप जर आपल्या घरी असेल तर ही एक अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केली जाते आणि जर आपण या रोपाला रात्रीच्या वेळी स्पर्श केला तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. या रोपाला रात्री चुकूनही हात लावणे आणि रात्री या रोपाला चुकूनही पाणी देऊ नये. वास्तूमध्ये स्नानगृह हे ऊर्जेचा निचरा करण्याचं ठिकाण बनले जातं. त्यामुळे गोकर्णाचे रोप या भागांपासून दूर ठेवणे ही महत्त्वाची आहे. किंवा बाथरूमजवळ गोकर्णाचे रोप ठेवल्याने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेला प्रवाह बाधित होऊ शकतो. त्याऐवजी गोकर्णाची वनस्पती लिव्हिंग रूम किंवा अभ्यासासारख्या लिव्हिंग ठिकाणी ठेवावी. चैतन्यवाढीस प्रोत्साहन देणारी जागा निवडावी. शिवाय घराच्या अंगणात गोकर्णाचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. गोकर्णाचे 2 प्रकार आहेत. एकाची निळी फुले येतात आणि दुसऱ्याला पांढरी फुले येतात. निळ्या रंगाचे गोकर्ण झाड हे सहज उपलब्ध होतात व या 2 पैकी कोणतेही गोकर्णाचे रोप घरी आणावीत आणि घरात लावावी. हे गोकर्णाचे रोप आपल्याला घरी असल्याने घरात सुख समृद्धी नांदते. मात्र त्याची रोपं लावतानाही विशेष काळजी घ्यावी. हे एक पूजनीय वनस्पती मानली जाते. धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावे देखील आहेत. गोकर्ण धान्याची देवी लक्ष्मीच्या संबंधित आहे. धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्ण ही शुभ आणि पूजनीय असल्यामुळे त्याचा प्रभावामुळे घरात सुख शांतीचं वातावरण राहतं. घरातील सदस्यांमध्ये मन स्थिर राहतं असंही मानलं जातं. त्यामुळे सर्व कामं व्यवस्थित होतात. गोकर्ण सर्व ही एक अतिशय मोहक वनस्पती मानली गेली आहे. ती एक राहत असलेल्या ठिकाणी समृद्धी आणि
सुसंवाद वाढतो. म्हणून तर तुम्ही ते योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी लावलं तर त्याऐवजी तोटाही होऊ शकतात आणि जीवनास नकारात्मक परिणामही होऊ शकतात. म्हणून आपल्या घरात गोकर्णाचे रोप लावण्यापूर्वी वास्तुतत्वांचा काळजीपूर्वक विचार करणे ही आवश्यक आहे. तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला शेअर. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशीच माहिती पुन्हा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.